नमस्कार मित्रांनो. आता महाशिवरात्री येऊन राहिलेली आहे ना 26 तारखेला. त्याला लागणारे जे साहित्य आहे ना, सामग्री, पूजा सामग्री आहे ते मी दाखवून राहिलेली आहे. आपण घरी केव्हा करा किंवा मंदिरामध्ये जाऊन पण करू शकता. गंगाजल, दूध ठेवलेलं आहे, कुंकुम, अक्षत, विभूती, वस्त्र, जनऊ, दुर्वा, धतुऱ्याची पाने आणि बोर. आणखीन दूध ठेवलेलं आहे मी आणि गंगाजल पण ठेवलेलं आहे आणि गंध, कलावा म्हणतात बघा, ते पण ठेवलेलं आहे मी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवासमोर मी दिवा लावलेला आहे आणि तुम्ही नारळाचं पाणी पण चढवू शकता देवाला. आणि देवीसाठी सामग्री आहे ब्लाउज पीस, बांगडी, हळदी कुंकाची पुडी, पैसे असे ठेवायचं देवी पुढे. दक्षिणा पण ठेवायची देवीला. ओटीची पुडी पण आहे त्याच्यामध्ये. आम्ही अशा पद्धतीने महाशिवरात्र साजरी करते दरवर्षी पण. आणि हा दिवा आहे फुलवातीचा, रूपामध्ये लावलेली फुलवात आहे. बेलपत्री, लाल फुले, पळसाची फुले पण आहे, बेलपत्री आहे, काटाकोरांट्याची फुले आहेत आणि हा नारळ आहे. आणि हा 365 वाती आहे. मी भिजवलेले नाही आहे, आज भिजवणार आहे मी. नैवेद्याला साखर किंवा एखादं फळ पण ठेवू शकता. केळी पण ठेवू शकता तुम्ही. संत्रा, केळी, अंगूर, रत्नाळं इत्यादी वस्तू पण तुम्ही ठेवू शकता. गंगाजल आहे. अशा पद्धतीने मी सर्व पूजाचं साहित्य तयार केलेलं आहे. आपण करतात पण केव्हा केव्हा विसरून पण जातात ना, म्हणूनच मी सर्व दाखवून राहिलेली आहे. आणि असं छान सजवून मंदिर पण जाऊ शकतो आपण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. सर्वांची महाशिवरात्री छान जावं, सर्वांना देवांचा आशीर्वाद मिळो, हीच देवाचरणी प्रार्थना करते मी. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. आपण न चुकता पण मंदिरात जात असतो. केव्हा केव्हा आपण मंदिरचं पण सामान आपण वापरतो, पण तसं मंदिरचं सामान कधीही घेऊ नये पूजासाठी. सर्व काही घरूनच घेऊन जायचं.